पहिले करिंथ्याचा 15वा अध्याय आणि 33 वचन काय सांगतं? फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. माझ्या प्रियानो, दुसरी गोष्ट आहे कुसंगत. आज कुणाच्या संगतीमध्ये आम्ही आहोत याचा विचार करावा. बरेचसे विश्वासणारे लोक, बरेचसे देवाची आराधना करणारे लोक, बरेचसे सुवार्थ सांगणारे लोक यांची संगत योग्य नसते, योग्य संगतीमध्ये नाही आहेत. मंदिरामध्ये असले बरेचसे तरुण जे कॉयर मध्ये आहेत, ज्या तरुणी कॉयर मध्ये आहेत, त्यांची संगत व्यवस्थित नाही आहेत. आणि ती संगत व्यवस्थित नसल्यामुळं त्या ठिकाणी अशा ठिकाणी ते आपल्या त्या चुकीच्या मित्राबरोबर, मैत्रिणीबरोबर ते फिरत असतात. त्या ठिकाणी विश्वासाच्या लोकांनी जाणं अयोग्य आहे. विश्वासाच्या लोकांनी त्या ठिकाणी पाऊल टाकणं योग्य आहे. अशा ठिकाणी त्या लोक जात आहेत. मग त्या ठिकाणी तो डिस्को बार असेल, पब असेल, बार असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात जिथं एका विश्वासाच्या लोकांनी जायला नाही पाहिजे. तिथं हे लोक संगतीमुळं, माझा मित्र काय म्हणेल, माझी मैत्रीण काय म्हणेल, ते माझ्यावरती रुसतील, माझे फ्रेंडशिप तोडतील म्हणून कुसंगतीमध्ये ते अडकलेले आहेत. माझ्या भावा, माझ्या बहिणी, हे लक्षात ठेव. परमेश्वर तुला अभिषेक केलेला आहे, परमेश्वर तुला वेगळं केलेलं आहे, परमेश्वराचा अभिषेक तुझ्या जीवनावरती आहे. परंतु कुसंगतीमुळं आज नीती बिघडत आहे. कुसंगतीमुळं आज नीती बिघडत आहे. कुणाबरोबर तुमची संगत आहे पहा. कुणाबरोबर तुम्ही जास्त वेळ घालवताय बघा. कुणाबरोबर तुमचं जास्त बातचीत होतंय पहा. कुणाबरोबर तुम्ही त्या ठिकाणी सहभागितेमध्ये आहात पहा. आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये एक अभिषिक्त सेवकाचा तर एक उदाहरण आहे, जे शास्त्रीच्या 16व्या अध्यायामध्ये त्याच्याविषयी लिहिण्यात आलं आणि त्याला वेगळं केलं होतं. तो अभिषेकाने भरलेला होता आणि बलिष्ठ लोकांपासून आणि मिद्यानी लोकांपासून इस्रायल लोकांना सोडण्यासाठी प्रभूनं त्याला नाझीर म्हणून बोलवलं होतं. होय, तुम्हाला माहित आहे मी कुणाविषयी बोलताय. त्याचं नाव शमशोन आहे, ज्याला प्रभूनं वेगळं केलं होतं त्याच्या लोकांना जुलमातून मुक्त करण्यासाठी. आणि अभिषेक त्याच्यावरती होता. आणि त्या अभिषेकामुळं लोकांना तुम्हाला माहित आहे की त्यानं आज त्या वेळेमध्ये किती तर शत्रूच्या तावडीतून लोकांना सोडवलं आणि किती शत्रूंना त्यानं मारून टाकलं. तुम्हाला माहित आहे प्रियानो, तो शमशोन जो अभिषेकाखाली होता त्याची त्या ठिकाणी संगत बिघडली. पवित्र आत्मा त्याच्याकडे होता, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य होतं, अभिषेक होता, परंतु त्या शमशोन कोड त्या ठिकाणी ते प्रकटीकरण नव्हतं. ज्या व्यक्तीबरोबर मी संगत करायला चाललेला आहे, ज्या व्यक्तीबरोबर मी सहभागिता करू चाललेला आहे, ती व्यक्ती काय आहे हे समजण्याचं दान, कृपादान त्याच्या जीवनामध्ये नव्हतं. पवित्र आत्म्याला लिमिट नाही आहे आणि तुम्ही लिमिट मध्ये राहू नये. फक्त मला पवित्र आत्मा मिळाला, मी अन्य भाषेमध्ये बोलत आहे आणि बस नाही, त्याच्या पुढे तुम्हाला जायला पाहिजे. नाहीतर हे जग आणि शैतान तुमचा अभिषेक, तुमचं सामर्थ्य, तुमची पवित्रता काढून घेण्यासाठी तयार आहे. शमशोन एक अभिषिक्त सेवक, कुणावर सहभागिता केली? दलीलाबरोबर त्याने सहभागिता केली. प्रिय लोक, दलीला बरोबर त्या ठिकाणी सहभागित केल्या. तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे की तिनं त्या स्त्रीनं पैशासाठी त्या ठिकाणी शमशोनला पकडून दिलं. आणि त्याचं जे रहस्य होतं, त्याचं सामर्थ्य कशात होतं, त्याच्यामध्ये शक्ती कशामध्ये होती, त्याने तिनं तिच्याकडे पाठीला लागून त्याला विचारून त्याच्याकडून काढून घेतलं. आणि माहित आहे आम्हाला की त्याचे केस त्याने कट केले. वचन सांगते, शास्त्रीय 16 अध्यायापासून तुम्ही वाचायला सुरुवात कराल त्यावेळी तिथं लिहिलेलं आहे कशा रीतीने ती दलीला पाठीमाग लागली होती. अहो सांगा की, अहो बोला की, अहो सांगा की. 2-3 वेळा शमशोन तिला फसवलं, नाही म्हटलं, हे सांगितलं, ते सांगितलं, पण ती सारखीच पाठीमाग लागते. म्हणून शेवटी त्यानं सांगितलं. त्या बाईने योजना आखली, कारण शमशोनची तर प्रीती होती, जीवापाड प्रेम करत होता, देवापेक्षा प्रेम करत होता. अभिषेक जो होता त्या अभिषेकापेक्षा तो त्या स्त्रीवरती प्रेम करत होता. पण समोरची व्यक्ती तिच्यावरती, त्याच्यावरती प्रेम करत नव्हती. त्याचं प्रेम, त्या दलीलाचं प्रेम पैशावरती होतं. हो, पैशावरती होतं. आज जे लोक तुम्हाला ऐकत आहात, ज्या लोकांच्या सहभागीमध्ये तुम्ही आहात, ती मुलगी असेल, तो मुलगा असेल आणि इतर कोणी असेल, तुम्ही चांगल्या अंतःकरणाने कदाचित प्रीती करत असाल, पण होय खरोखरच त्याच्या अंतःकरणामध्ये तुमच्यासाठी तुमच्या सारखी प्रीती आहे काय?
कारण स्वार्थांमधील प्रीती त्याच्या अंतःकरणामध्ये राज करताय माझ्या बहिणी भावांनो. स्वार्थांमधील प्रीती त्याच्या जीवनामध्ये कार्य करताय हे आम्ही तपासणं किती महत्वाचं असेल. दलीलाने जेव्हा त्याच्या पाठीमागं लागून 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 जेव्हा विचारलं, आम्हाला ठाऊक आहे माझ्या प्रिय लोकांना तो कंटाळला. वचनामध्ये आम्ही वाचल तो वचनामध्ये तो म्हणतोय की हिनं माझा जीव आता त्या ठिकाणी नकोसा केलाय. आम्ही वाचा शास्त्रेच्या 16 अध्यायामध्ये वाचाल प्रिया त्या ठिकाणी ती म्हणते की माझा जीव आता त्यानं नकोसा केलेला आहे आणि मी आता सांगतो त्याला. आणि शेवटी ती सांगते वचनामध्ये आम्ही वाचूया शास्त्रे 16. येस. तिच्या या रोजच्या कटकटीमुळे व हट्टामुळे त्याला जीव नकोस झाला. म्हणून त्याने आपले हृदयगत तिला सांगितले. तो तिला म्हणाला, माझ्या डोक्याला कधी वस्त्र लागला नाही, कारण मी जन्मापासून देवाचा असलेला नाजीर आहे. माझे मुंडन केल्यास माझी शक्ती जाईल व मी कमजोर होऊन इतर माणसासारखा होईल. आम्हाला माहित आहे की त्या ठिकाणी ती म्हणतोय की ना माझा जीव त्या ठिकाणी सांगून सांगून मला कंटाळा आणलेला आहे, मला नकोसा वाटते जीव. आणि मग तो सांगतोय प्रिया, तिच्याशी तो बोलतोय, आपलं सगळं त्या ठिकाणी रहस्य तो सांगतोय. त्याला हे समजलं नाही की आम्ही काय सांगायला लागलोय. कधी कधी अशा रिलेशन मध्ये अशा नातेसंबंधामध्ये आम्ही अडकले जातो की तिथं आम्हाला शेवटी सांगण्याशिवाय पर्याय नसतो. आणि मग जे आम्ही गोष्टी सांगितल्या जातात त्याचा गैरफायदा त्या ठिकाणी घेतला जातो. आणि त्या ठिकाणी दलीलानं त्याचा गैरफायदा घेतला पैशासाठी. आणि मग तिला जेव्हा समजलं, तिनं कदाचित त्यावेळी शमशोनला म्हणले असेल, तुम्हाला कुठली चांगली गोष्ट आवडते खाण्यासाठी, कोणता खाद्यपदार्थ तुम्हाला आवडतो. आणि मग तिनं कदाचित तो खाद्यपदार्थ त्यासाठी केला असेल. आणि मग त्या ठिकाणी शमशोन एक समजा 4 भाकरी खायत असेल, त्यावेळी तिनं कदाचित तिला बळजबरीनं एखाद्या आणि एक एक्स्ट्रा भाकरी वाढल्या असेल. खावा, चांगलं खावा, म्हणजे याला चांगली झोप येऊ दे, गुंगी येऊ दे. आणि मग तो चांगला खाल्ला असेल, तिला गुंगी आल्या असेल. आणि मग तिला तो म्हटला असेल चला तो म्हटला असेल चला मी जाऊन झोपतो. ती म्हटली असेल दलीला, नको तुम्ही बेडवरती झोपू नका, या मी तुम्हाला माझ्या मांडीवरती झोपवतो, माझ्या मांडीवरती मी डोकं ठेवा. आणि प्रियानो एका मांडीवरती त्या ठिकाणी शमशोनचं त्या ठिकाणी डोकं ठेवलं आणि यानं बिनधास्तपणे प्रीती होती म्हणून आपलं डोकं तिच्या मांडीवरती दिलं. आणि हा गडी झोपला. पण त्याला माहित नव्हतं एका मांडीवर तिचं डोकं होतं आणि दुसऱ्या मांडी खाली दलीलाच्या त्या ठिकाणी वस्त्रा तिने ठेवला होता. वस्त्रा तिने ठेवला होता. आणि तो वस्त्रा काढला. याला चांगली झोप लागल्या, गाढ झोप लागल्या. कदाचित घोरत असेल, चांगली झोप लागली, चांगलं वारं तिनं घातलं असेल, झोप म्हणला असेल, चांगली झोप घातली असेल. कदाचित गाणं एखादं म्हणलं असेल झोप लागू दे म्हणून, आणि चांगला झोपला असेल. आणि वस्त्रा लावला. एवढी याला झोप आली होती त्यावेळी कोणी तर माझा केस कापायला याची जाणीव सुद्धा त्याला नव्हती. म्हणजे किती त्याला त्या ठिकाणी झोप आली होती. प्रिय लोकांनो बघा, झोपला, पूर्ण त्याचे केस काढून टाकले, पूर्ण त्याची त्या ठिकाणी चक्की करून टाकली. आणि जेव्हा ती म्हटली शमशोन उठा, पलिष्टी तुमच्यावर चालून आलेले आहेत. आणि हा उठला आणि म्हटला, हा पहिल्यासारखा आता या पलिष्टी लोकांना, शत्रू लोकांना मी मारून टाकेन. तो प्रयत्न करताय, पण तू कोणत्याही प्रकारच्या जीवनामध्ये ते सामर्थ्य जे होतं त्याला सोडून गेलं होतं. हा शमशोन जो लोकांना सोडवण्यासाठी प्रभूने त्याला अभिषेक केला होता, या शमशोनला प्रभूने सोडण्यासाठी वेगळं केलं होतं. आणि जेव्हा तो पलिष्ठ्यांच्या हाती सापडला, पहिला त्याचे डोळे फोडण्यात आलेत, त्याचं विजन गेलं. जेव्हा तुमच्याकडून देवाचा अभिषेक जाईल, जो परमेश्वर तुम्हाला दृष्टांत दिलेला आहे, तो दृष्टांत तुमचं जीवन सोडून जाईल.